राम नावाने दगड धरायची. मग रामप्रभूने आपल्या सुद्धा नावाने दगड टाकला तर तो बुडाला. त्याच्यापेक्षा छोटा घेतला टाकला, छोटा छोटा एकदम बारका घेतला तरी सुद्धा बुडाला. तर देवाने सांगितलं हे माझे मी टाकतोय तरी बुडतात, माझ्या नावाने तरतात आणि मी टाकल्यानंतर बुडतात, हे किती विशेष. त्यावेळेस माग कोण होते? मारुतीराव उभे होते. अरे म्हणे हनुमंता केव्हा? म्हणे पहिल्या दगडापासून. पहिल्या दगडापासून आलो म्हणे. तर म्हणे अरे पण कोणाला म्हणू नको, सांगू नको, असं म्हणता म्हणता इथपर्यंत आपल्याला सगळ्यांना माहीत झालंय. तर कारण का तर भगवंताची उदारता, रामनामाचं जर महत्व वाढत असेल ना सांगा, सर्वांना सांगा, भगवंताची उदार असतात. आणि भगवंताने सांगितलं माझ्या हातून कसं काय करत नाही. त्यावेळेस सांगितलं देवा तुमच्यापेक्षा तुमच्या नावामध्ये शक्ती जास्त आहे, म्हणजे नावाने करायचे. आणि भगवंत त्यावेळेस सांगितलं मारुती रायाने की तुम्ही भगवंता तुम्ही ज्याला दूर लोटसान, तुम्ही ज्याला बाजूला करसान तो कसं काय तरेल बरं, नाही का. देवाने आपल्याला जवळ केलं तर आपण करू ना, देवाने आपल्याला दूर लोटलं तर आपण कसं काय करू. रावण म्हणे त्या तिकडे झालं, अहो म्हणे देवाच्या नावाने दगड तरतात, ते पूल बांधून यायला लागले म्हणे, आपले रावणामध्ये तेवढी शक्ती आहे का. रावण म्हणाला आहे ना माझ्यामध्ये पण. म्हणे दाखवा. मग तुमच्याही नावाने तुम्ही दगड तरून दाखवा. आणि रावणाने काय केलं, दगडावर रावण लिहिलं, रावण, आणि दगड टाकले पाण्यात. टाकले तर तरले ना, ते तरले दगड. आणि दगड तरल्यानंतर मग आश्चर्य वाटलं सगळ्यांना, वा वा रावण महाराज की जय, रावण महाराज की जय. आणि सगळं मग झालं आणि घरी आले. घरी आल्यानंतर त्यांची बायको पतिव्रता होती. त्यावेळेस विचारलं की तुम्ही एवढं पाप करता, तुमच्या नावाने दगड काय माणसं तरणार नाहीत, ते दगड तरले कसं काय याचं गुह्य मला सांगा. त्यावेळेस रावणाने सांगितलं की अगं माझ्या नावाने काय दगड तरतील, मी त्या दगडाला सांगितलं तुला रामाची शपथ जर तू बुडालास तर, आणि म्हणून तो तरला. तर भगवंताच्या नामामध्ये एवढी शक्ती म्हणून अखंड चिंतन विठोबाचे